28,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जमा होणार 10.5 कोटी रुपये. नेमकी काय बातमी आहे हे आपण सविस्तर बघूया. परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आता सविस्तर माहिती समोर बघूया. तालुक्यात 52 गावांमध्ये नोव्हेंबर महिन्यात अवेळी पाऊस व गारपिटीमुळे 7,806 हेक्टर बाधित झाले होते. 13,600 रुपये प्रमाणे जिरायती नुकसान बाधित शेतकऱ्यांना 10,63,22,400 रुपये तर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून आतापर्यंत 19,216 शेतकऱ्यांचे खाते अपलोड करण्यात आले आहेत. सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ, शेळगाव, वडगाव, आवलगाव या 4 महसूल मंडळामध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अवेळी पाऊस पडला. गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान केले. तालुक्यातील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्यामार्फत नुकसान बाधित शेतीचे सर्वेक्षण करण्यात आले असून यामध्ये 52 गावातील 7,806 हेक्टरवर पिकांना फटका बसला. परिणामी शेतकऱ्यांनी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना शासनाने दिल्या. सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे अनुदान जाहीर केले. गेल्या अनेक दशकात प्रतीक्षेनंतर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नैसर्गिक आपत्ती विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिरायती पिकांना 13,600 रुपये प्रति हेक्टर 19,216 शेतकऱ्यांच्या याद्या महाआयटीआय पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. अपलोड केलेल्या खातेदारांना केवायसी केल्यानंतर त्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम जमा केली जाणार आहे. सोनपेठ तालुक्यातील खरीप हंगामात 35,000 हेक्टरवर पेरणी करण्यात आली असून यापैकी नोव्हेंबर 2023 मध्ये अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 3 हेक्टरपर्यंत मदत. शासनाने अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केलेली असून जास्तीत जास्त एका शेतकऱ्याला 3 हेक्टरपर्यंत मदत करण्यात येणार आहे. 19,216 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या असून उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याची प्रक्रिया सुद्धा प्रगतीपथावर आहे. 44 गावांच्या याद्या पोर्टल अपलोड करत आहेत. सोनपेठ तालुक्यातील 4 महसूल मंडळातील 52 गावांपैकी आतापर्यंत 44 गावातील 19,216 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या असून त्यांनी व्हीके नंबर प्राप्त झाल्यानंतर केवायसी करावी लागणार आहे. त्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. तालुक्यातील उर्वरित गावातील याद्या महाआयटीआय पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याचे काम सुरू असून लवकरच त्यांच्या याद्या अपलोड होणार आहेत. आणि 28,461 बाधित शेतकरी सुद्धा यासाठी पात्र ठरलेले आहे. सोनपेठ तालुक्यातील नोव्हेंबर महिन्यापासून अतिवृष्टी व अवेळी पावसाने 7,806 हेक्टरवर शेतीचे नुकसान झाले होते. यामध्ये तालुक्यातील 28,461 बाधित शेतकऱ्यांना 10,63,22,400 रुपयांचा निधी खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.